सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण TET पेपर फर्स्ट 2025 या पेपरमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाअंतर्गत आलेल्या 30 प्रश्नांचा सराव स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। ओके, TET पेपर फर्स्ट 2025। तर त्या TET पेपर फर्स्ट 2025 मध्ये 61वा प्रश्न म्हणजेच मानसशास्त्रातील पहिला प्रश्न काय होता पहा। सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे कोणते संक्रमण म्हणता येईल। तर आपल्याला माहिती आहे की अध्ययनाच्या संक्रमणाचे 3 प्रकार आहेत। पहिला आहे धन संक्रमण, दुसरा आहे ऋण संक्रमण, तिसरा आहे शून्य संक्रमण, त्याला तटस्थ संक्रमण असंही म्हणतात। ओके, मग याचं उत्तर काय। सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडते, म्हणजेच पूर्वी घेतलेलं ज्ञान हे नवीन ज्ञान मिळवण्यासाठी उपयोगी ठरत असेल तर त्याला धन संक्रमण असे म्हणतात। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे धन संक्रमण। प्रश्न 62वा म्हणजेच बालमानसशास्त्रातील दुसरा प्रश्न। शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही। तर बघा, जेव्हा असे निगेटिव्ह प्रश्न असतात, नकारात्मक प्रश्न असतात, तिथं व्यवस्थित वाचन करणं गरजेचं आहे। इथं काय म्हटलंय, कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही। शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन म्हणलंय। मग बघा, जैव प्रतिभरण असो, शिथिलीकरण प्रशिक्षण असो किंवा व्यायाम असो, हे तीनही आपण शारीरिक प्रतिक्रियांच्या व्यवस्थापनासाठी हे तंत्र वापरतो। परंतु एखाद्या शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यसनांच्या आहारी जाणे हे तंत्र आहे का, तर नाही। मग कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही, तर पर्याय क्रमांक 3 व्यसनांच्या आहारी जाणे या तंत्राचा वापर केला जात नाही। म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3। ओके, चला प्रश्न क्रमांक 63वा। प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलापैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो। ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट सुलभपणे करते। तर बघा, मेंदूचे 2 अर्धगोल असतात, त्यापैकी उजवा जो भाग आहे का नाही, तो भाग अधिक कार्यप्रवण असेल तर त्या व्यक्तीचे भावनात्मक कार्य अधिक सुलभपणे घडत असते। ओके, उजवा मेंदू जर कार्यप्रवण असेल तर भावनात्मक कार्य घडत असते, सुलभपणे घडत असते, हे लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 64वा आपण बघूयात। कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययनविषयक उपपत्तीमध्ये मांडलेले आहे। बघा, इथं काय दिलं आहे, अनुभवजन्य अध्ययनविषयक उपपत्ती। कार्ल रॉजर्स यांची ही अध्ययन उपपत्ती आहे। अनुभवजन्य म्हणजे काय असणार आहे की विद्यार्थी स्वतः अनुभव घेऊन अध्ययन करणार आहेत। मग स्वतः जेव्हा अध्ययन घेतात तेव्हा त्यांनी स्वतःचं मूल्यमापन करणं गरजेचं असतं। बघा, आपण एक एक पर्याय बघूया। अध्ययनार्थी मनात अध्ययनासंबंधी भीती वाटली पाहिजे, हे उत्तर येणार नाही। अध्ययन स्रोत विद्यार्थ्याच्या दृष्टिकोन प्रतिकूल असावेत का, नाही, अनुकूल असावे लागतात। अध्ययनार्थीने विषयाचे महत्त्व लक्षात घेण्याची गरज नाही का, नाही, म्हणजे सहजपणे उत्तर लक्षात येतात। ते तीनही बघा, म्हणजे आपण सहज जरी वाचले तर ते योग्य नाही आहेत। अनुभवजन्य अध्ययन उपपत्तीसाठी ते योग्य नाहीत। मग कोणती उपपत्तीमध्ये कोणता घटक मांडला आहे, तर स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असले पाहिजे, हे पर्याय बरोबर आहे। ओके, प्रश्न क्रमांक 65वा। गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याची 3 घटकामध्ये मांडणी केली। त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही। क्रिया या घटकात कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही म्हणले बघा।
क्रिया म्हटले, मग क्रिया करत असताना सांकेतिक किंवा सांकेतिक चिन्हाचा बोध होतो या गोष्टीचा समावेश होत नाही. ओके. क्रिया करत असताना आपण एखाद्या गोष्टीची जाणीव करून घेतो, मग त्या जाणीव झालेल्या बोध झालेल्या गोष्टीची धारणा करतो, मग निवडलेल्या पर्यायापैकी परिणामकारकता तपासतो. पण सांकेतिक किंवा सांकेतिक चिन्हाचा बोध होतो ही गोष्ट चुकीची आहे गिलफोर्ड यांच्या बहुआयामी बुद्धिमत्ता उपपत्तीमध्ये. ओके. प्रश्न क्रमांक 66 बघूयात आपण. प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू नंतर वर्णन असा क्रम योग्य ठरतो? आता बघा, आधी वस्तू म्हणजे वस्तू ही मूर्त रूप आहे. आधी वस्तू म्हणजे मूर्त स्वरूप बघायचा, नंतर वर्णन करायचं, म्हणजेच मूर्ताकडून अमूर्ताकडे. म्हणजे आधी वस्तू तुमच्या हातात दिली म्हणजे मूर्त अनुभव तुम्हाला मिळाला, त्यानंतर वर्णन म्हणजे अमूर्त गोष्ट, म्हणून मूर्ताकडून अमूर्ताकडे. प्रश्न क्रमांक 67. अब्राहम कप्लान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा, अब्राहम कप्लान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य आलं की तिथं तत्व आलं. बघा, तथ्य आलं तिथं तत्व आलेलं आहे. सांकेतिक रचना म्हणजे तत्व असतो. ओके. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे येते? आता बघा, हा प्रश्न जरा संदिग्धता निर्माण करणारा होता. तो कसा ते आपण समजून घेऊया. कोणते मतिमंदत्व हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे येते? तर इथं मतिमंदत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि यात जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलात तर मतिमंदाशी संबंधित हे 2च प्रकार आहेत बरं का. मतिमंदाशी संबंधित हे 2च आहेत. हे दोन्ही तर आउट होतात. ओके. कारण एक पचनक्रियेशी संबंधित आहे आणि एक शारीरिक क्रियेशी संबंधित आहे, त्यामुळे मतिमंदत्व येत नाही तिथं. इथं बघा, मायक्रोसिफॅली आणि मंगोलिझम यामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. का झाला होता त्याचं स्पष्टीकरण बघा. शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्त्रावामुळे खरं तरी थायरॉईड संप्रेरके म्हणजेच त्याला आपण हायपोथायरॉइडिझम स्त्रवतात आणि त्यामुळं मतिमंदत्व किंवा बौद्धिक अक्षमता ही प्रमुख समस्या येते. मग जन्मताच जर थायरॉईड संप्रेरकाची कमतरता असल्यास बाळाचा जो मेंदू आहे त्याच्या विकासावर गंभीर परिणाम होऊन मतिमंदत्व येतो. पण या हायपोथायरॉइडिझममुळं येणाऱ्या मतिमंदत्वाला खरं तर क्रिटिनिझम असं म्हणतात. काय म्हणतात? क्रिटिनिझम असं म्हणतात. परंतु या पर्यायामध्ये कुठंच क्रिटिनिझम हा पर्याय दिलेला नाही. शरीराचा हार्मोन्स म्हणजे थायरॉईड संप्रेरकामुळे जे होणारं मतिमंदत्व आहे त्याला क्रिटिनिझम म्हणतात, पण पर्यायात कुठंही त्याचं उत्तर दिलेलं नाही. परंतु आपण आत्ता जे म्हणतो मंगोलिझम जे म्हणतो की नाही आपण, ते मंगोलिझम म्हणजे काय ते बघा. हा एक डाऊन सिंड्रोम जनुकीय आजार आहे आणि इथं गुणसूत्रामुळे हा आजार होतो आणि शक्यतो काय म्हणतात, क्रिटिझमला पॅरलल मंगोलिझम जवळपास सारखा असल्यामुळं मंगोलिझम असं म्हणतात काहीजण. आणि काहीजण काय म्हणतात, मंगोलिझमचा कुठंच संबंध येत नाही, तर मायक्रोसिफॅली ही जी आहे ती एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. मायक्रोसिफॅली ही जी न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये बाळाच्या डोक्याचा आकार वयानुसार आणि लिंगानुसार अपेक्षेपेक्षा खूप लहान असतो आणि मेंदूच्या अपुऱ्या विकासामुळे गर्भधारणेदरम्यानच मेंदूची वाढ थांबल्यामुळे हा आजार होतो. परंतु इथं ना शरीरातील हार्मोन्समुळं होत आहे. मग हा हार्मोन्समुळे होत नाही बरं का. हा जो मतिमंदत्व आहे हार्मोन्समुळे न होता तो एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे आणि आकारला जो गर्भधारणेच्या वेळी मेंदूची वाढ न झाल्यामुळं हा मतिमंदत्व येतं. परंतु खरं याचं उत्तर क्रिटिनिझम यायला हवं होतं.
इथं डबल पर्याय म्हणजे काही जण मंगोलिझम आणि काही जण मायक्रोसिफॅली म्हणतात. त्यामुळं आपल्यालाही याच्यावर तुम्हीही सर्च करा. तुम्हाला जर काही समजलं तर कमेंटमध्ये द्या. तर या ठिकाणी आपण हा प्रश्न तोपर्यंत वेटिंगवर ठेवणार आहोत. ओके. तरी मी तुम्हाला माहिती असावं म्हणून त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. म्हणजे किमान तुम्हाला थायरॉईड हॉर्मोन्समुळं क्रेटिनिझम प्रकारचं मंदत्व येतं हे लक्षात यायला हवं. आणि मायक्रोसिफॅली ते न्यूरोलॉजिकल स्थिती आहे, गर्भधारणेच्या वेळीस होते. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तोपर्यंत ते वेटिंगला ठेवूयात आपण तो प्रश्न. त्यानंतरचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं उत्तर नंतर देईल. नेक्स्ट बघा, 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते हे कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले? आपल्याला माहीत आहे समान घटक उपपत्ती कोणाची आहे? बरोबर, समान घटक उपपत्ती थॉर्नडाईक यांची आहे. म्हणून बरोबर उत्तर येणार आहे थॉर्नडाईक, पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं? प्रश्न क्रमांक 17वा. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा, कोणतीही गोष्ट जर जाणून घ्यायची असेल तर आपण त्या गोष्टीकडे अवधान देतो, लक्ष देतो. तर त्या मनाची जी अवधान स्थिती आहे ती धडपड म्हणजेच अवधान होय. ओके. नेक्स्ट प्रश्न 71वा. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार, टॅक्सॉनॉमीनुसार मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला कोणता घटक असतो? ब्लूम्सची जे टॅक्सॉनॉमी आहे त्या टॅक्सॉनॉमीचा मूल्यमापनाचा जो त्रिकोण आहे त्याला वर आधी उद्दिष्ट ठरवले जातात, त्यानंतर त्या उद्दिष्टाला अनुसरून अध्ययन अनुभव दिले जातात, मग मूल्यमापन केलं जातं. तर असा हा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूला असतं उद्दिष्ट. म्हणून बरोबर उत्तर येतं उद्दिष्ट. ओके. चलो प्रश्न क्रमांक 72वा. स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता? तर तुम्हाला माहिती की स्मरणशक्तीच्या घटकाचा योग्य म्हणजे एखादी गोष्ट आपण बाह्य इंद्रियामार्फत, जे ज्ञानेंद्रियामार्फत आपण त्या गोष्टींचं ग्रहण करतो आधी. मग ते ग्रहण केल्यानंतर ग्रहण केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याची धारणा आपल्या मेंदूमध्ये होते. धारणा म्हणजे साठवणूक होते. आणि साठवलेली माहिती जेव्हा तुम्ही रिकॉल करता, पुन्हा आठवता, तेव्हा ती स्मरणशक्ती पक्की होत जाते. आणि प्रत्याभिज्ञान म्हणजे रिकग्नाइज म्हणजे पुन्हा ओळखता येणे. खूप वर्षानंतर, खूप दिवसानंतर जेव्हा तशी घटना किंवा ती व्यक्ती किंवा ती गोष्ट समोर आल्यानंतर स्मरणशक्तीमध्ये प्रत्यावाहन झालेली ती माहिती पुन्हा तुम्हाला प्रत्याभिज्ञान करता येणे, याला स्मरणशक्तीच्या घटकांचा हा योग्य क्रम आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 73वा. खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे? पलायन आणि सहज प्रवृत्तीचे उदात्तीकरण म्हणलं आहे. तर बघा, पलायन म्हणजे पळून जाणे, माघार घेणे. मग विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे म्हणजे पलायन आहे का? पळून जाणे आहे का? नाही. संघ तयार करणे म्हणजे पलायन आहे का? नाही. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीच्या बरोबर राहणे म्हणजे पलायन आहे का? नाही. तर बरोबर उत्तर काय येणार आहे की वाघ दिसताच पळून जाणे. अगदी सोपं उत्तर आहे. वाघ दिसताच पळून जाणे ही आपली सहज प्रवृत्ती आहे. वाघ दिसताच पलायन करणे ही आपली सहज प्रवृत्ती आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74. मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे? म्हणजे अयोग्य म्हणजे चुकीचे आहे. मेरिल यांनी मांडलेलं जे ज्ञानरचनावादाचं गृहीतक आहे ते अयोग्य आहे. आता ज्ञानरचनावाद म्हणजे काय? तर विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करतात. स्वतःचं ज्ञान स्वतःच निर्मिती करतात. याला आपण ज्ञानरचनावाद म्हणतो. मग यामध्ये कोणकोणती गृहीतक योग्य आहेत बघूया, मग अयोग्य आपल्याला लक्षात. अनुभवातून ज्ञानरचना होते हे योग्य आहे. अनुभवांना अर्थ देण्याच्या सक्रिय संकल्पना संबोध निर्मिती होते, योग्य आहे. अध्ययनात बाह्य जगताचे वैयक्तिक पातळीवर अर्थ निर्वचन केले जाते, बरोबर आहे.
अनुभव घेतल्यानंतर आपण वैयक्तिक पातळीवर त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व ज्ञान रचनावादाचे गृहीतक योग्य आहेत. आपल्याला काय म्हटलंय, अयोग्य कोणतं आहे म्हटलंय. बघा, अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते, मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. हे अयोग्य. स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहणे शक्यच नाही. ज्ञानरचनावाद म्हणजे स्वतःच्या आंतरिक प्रेरणेतून आपण तयार करतो, ज्ञानाची निर्मिती करतो. त्यामुळं तिथं स्वतःची भूमिकाच महत्त्वाची आहे. तिथं भूमिका स्वतःची स्थिर राहणे शक्य नाही. हे गृहीतक अयोग्य आहे. म्हणून त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके. समजत असेल तर कमेंट करा. तुम्हाला काही अडचण असेल तरी कमेंट करून तुम्ही विचारू शकता. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यातील फरक दिसून येत नाही म्हटले. म्हणजे कार्यनीतीमध्ये फरक दिसून येत नाही बरं का. अध्यापन पद्धती आणि कार्यनीती यातील फरक दिसून येत नाही. बघा काय ते. कार्यनीती ही संकल्पना मिलिटरीमधून आलेली आहे, तर पद्धती ही संकल्पना अध्यापनशास्त्रातून आलेली आहे. इथं फरक जाणवतोय, फरक दिसून येतोय, कारण ही मिलिटरीतनं आलेली आहे, ती अध्यापनशास्त्रातून आलेली आहे. कार्यनीती अध्यापनाला शास्त्र मानते, पद्धती अध्यापनाला कला मानते. बरोबर आहे. इथंही फरक आहे. कार्यनीती अध्यापनाला शास्त्र समजते, कारण तिथं शास्त्रीय सिद्धांत असतात. अध्यापन पद्धती ही कला असते. कशा पद्धतीने आपण आपलं घटक शिकवायचं आहे, विद्यार्थ्यांना प्रभावी अध्ययन करण्यास तयार करायचं आहे, ती कला आहे. नेक्स्ट बघा, अपेक्षित वर्तन बदल व अध्ययन परिस्थिती यांचा संबंध कार्यनीतीशी येतो. म्हणजे कार्यनीती जेव्हा आपण ॲप्लिकेशन करतो तेव्हा अपेक्षित वर्तन बदल काय अपेक्षित आहे, अध्ययन परिस्थिती काय आहे, याचा संबंध आपण पाहतो. आणि अध्यापन पद्धतीत काय करतो आपण, दिलेला आशय, त्या आशयाचं सादरीकरण आपण वेगळ्या पद्धतीने करतो. तो घटक अध्यापन पद्धतीत येतो. हेही बरोबर आहे. आता पुढे बघा, कार्यनीती ही स्थूल उपायाचा अंगीकार करते, तर पद्धती सूक्ष्म उपायांचा स्वीकार करते. हा फरक चुकीचा आहे. हा फरक काय आहे, चुकीचा आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियाचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही. तुम्हाला माहिती आहे, संस्कृती म्हणजे सण समारंभ आले, सांस्कृतिक परंपरा आली. मग सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये कशाचा समावेश होत नाही. तर बघा, भारतीय नागरिक म्हणून राष्ट्रीय सण साजरे करणे ही सांस्कृतिक आंतरक्रिया आहे. नाताळ, ईद, विविध धर्माच्या सणामध्ये उत्साहाने भाग घेणे ही सांस्कृतिक आंतरक्रिया आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे ही पण सांस्कृतिक आंतरक्रिया. आपण आषाढी एकादशी साजरी करतो. पण समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो, ही सांस्कृतिक नाही, तर ही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, वैज्ञानिक आंतरक्रिया आहे. ओके, समजलं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. प्रश्न क्रमांक 77. ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही. अनुकूल म्हणजे त्याला योग्य नाही किंवा त्याच्याशी अनुकूल नाही. कशासाठी, तर ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी. बघा, तुम्हाला जर ताणतणावाचं व्यवस्थापन करायचं असेल तर समतोल आहार घेणं योग्य आहे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवणं योग्य आहे. कामाचे वेळेचे नियोजन करणं योग्य आहे. मग ताणतणावाचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अनुकूल होईल का, नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. ओके. चला, प्रश्न क्रमांक 78. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा, एखाद्या समस्येचं विश्लेषण करायचं आणि ती सोडवण्याची योजना म्हणजेच विचार प्रक्रिया होय. कारण समस्या आपण बघतो, त्याचं विश्लेषण करण्यासाठी विचार करतो, सोडवण्याची योजना करण्यासाठी सुद्धा विचार प्रक्रिया कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 79. स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी
अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते नेहमी मला फोन करून त्याच्या घरी बोलवतेत असं सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? आपण विविध संरक्षण यंत्रणा पाहिलेले, तादात्म्य, प्रतिपूरण, परागमन, समर्थन. तर बघा, जेव्हा एखादा व्यक्ती आपली उणीव झाकण्यासाठी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी एकरूप असल्याचं दाखवतो तेव्हा त्यास तादात्म्य म्हणतात. तादात्म्य या शब्दाचा अर्थच एकरूप असणे, म्हणजे आपल्या चुका, आपल्या उणीवा झाकण्यासाठी मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीशी आपण एकरूप असल्याचे दाखवणे. ओके, त्याला तादात्म्य म्हणतात. प्रश्न क्रमांक 80. आसुबेल यांनी आशय, अध्यापक, विद्यार्थी, अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? तर डेव्हिड आसुबेल यांनी जो सिद्धांत मांडला त्यामध्ये आशय, अध्यापक, विद्यार्थी, अभ्यासक्रम यापैकी कशाचा समावेश होत नाही म्हणलं आहे. बघा, अध्ययनाची उद्दिष्ट येतात, माहितीचे सादरीकरण येतं, नवीन संकल्पनाचे अध्ययन येतं, पण विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी हा घटक डेव्हिड आसुबेलच्या सिद्धांतामध्ये येत नाही. ओके, म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, त्याचा समावेश होत नाही. चला, प्रश्न क्रमांक 81. फक्त 9 प्रश्न राहिलेले आहेत बरं का. आपला जवळपास आता 21वा प्रश्न चालू आहे. लहान मोठा, आखूड लांब, जवळ दूर, काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे जीन पियाजे यांनी मांडलेल्या कोणत्या विकासामध्ये येतात? बघा, इथं काय म्हटलंय? वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, वस्तू प्रत्यक्ष पाहून क्रम लावणे, मांडणी करणे म्हणजे मूर्त वस्तू तुमच्याकडे आहे, म्हणजेच ही अवस्था काय येणार आहे? मूर्त क्रियाकाल अवस्था. कोणती अवस्था येणार आहे? मूर्त क्रियाकाल अवस्था. ओके, चला, कसं वाटतंय बघा प्रश्नांची उत्तरं देताना. अगदी सोपा घटक आहे मानसशास्त्र. आपण व्यवस्थित जर समजून घेतले, संकल्पना क्लिअर केल्या तर अतिशय सोपा विषय म्हणजे मानसशास्त्र. 30पैकी 30 गुण मिळवून देणारा. बघा, प्रश्न क्रमांक 82. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टाशी निगडीत आहे? तर बघा, 7 सेमी त्रिज्या आहे, तर त्रिज्यावरून तुम्ही वर्तुळाचा क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाच्या त्रिज्येचं उपयोजन जर करत असाल तर हा घटक जो येतो तो उपयोजन याशी संबंधित येतो. कशाशी संबंधित येतो? उपयोजनाशी. ओके, प्रश्न क्रमांक 83. डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृकसंवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील आहे? तर बघा, आपण पाहिले मानवी चेतासंस्थेमध्ये की डोळ्यांनी ग्रहण केलेलं जे ज्ञान आहे ते डोळ्याकडून ग्रहण जे होतं ते पार्श्व मस्तिष्काच्या भागाकडून होतं. ओके, पार्श्व मस्तिष्काच्या भागातून आपण डोळ्याकडून किंवा दृकसंवेदनाचं ग्रहण होत असतं. प्रश्न क्रमांक 84. शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्याचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत कोणी मांडलेले आहे? तर बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्याऐवजी त्याचे पूर्वज्ञान पक्के केले पाहिजे असे मत कुणाचं आहे? तर ते मत आहे ब्रुनर यांचं. कुणाचं आहे? ब्रुनर. ओके, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 85. क्रमान्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक विधान किंवा प्रश्न त्यांचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा, इथं एक क्रमान्वित अध्ययन पद्धतीमध्ये काय असतं की एक विधान, प्रश्न यांची उत्तर एक चौकट तयार केलेली असते, जिथं नवा भाग शिकवण्याचा किंवा विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजेच आपण त्याला ज्ञान संपादन म्हणतो, कारण नवीन ज्ञानाचं संपादन येतं. ओके, कारण इथंच आहे बघा ट्रिक. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादन, त्याला ज्ञान संपादन असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक 86. संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर कोणत्या घटकात होते? आपल्याला माहीत आहे की आपण ज्ञानेंद्रियामार्फत जेव्हा संवेदना घेतो तेव्हा त्याला अर्थ प्राप्त झाला की त्याचे रूपांतर अवबोधात होते. म्हणजे बर्फाला जर तुम्ही हात लावला तर तुमची त्वचा सांगेल ते थंड आहे, पण जेव्हा मेंदूमध्ये की तुला थंड हा स्पर्श झालेला आहे, हा संवेदनाचा अर्थ अवबोध मेंदूला होत असतो. प्रश्न क्रमांक 87. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडलेले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये कोणत्या घटकाचा समावेश नाही म्हणलंय बघा. व्यक्तिगत क्षमता लक्षात ठेवा. डॅनियल गोलमनची जी भावनिक बुद्धिमत्ता आहे त्यामध्ये व्यक्तिगत क्षमतामध्ये कोणत्या घटकाचा समावेश नाही म्हणलंय बघा. अभिप्रेरणा त्या व्यक्तीशी संबंधित असते, ती व्यक्तिगत असते. आत्मपरिचय व्यक्तिगत असतो. आत्मनियंत्रण व्यक्तिगत असतो. पण तदानुभूती जी आहे, तदनुभूती ती व्यक्तिगत नसते. ही तदानुभूती म्हणजे काय असतं माहिती आहे का, की आपण दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी राहून त्याचा अनुभव घेणे. ओके, त्यामुळं बरोबर उत्तर कोणत्या घटकाचा समावेश नाही तर तदनुभूती याचा समावेश होत नाही. तदनुभूती. प्रश्न क्रमांक 88. परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी कोणत्या प्रतिमानाचा वापर केला जातो? परिकल्पनेची निर्मिती समस्येची उकल करण्यासाठी आपण पाहिले रिचर्ड सचमन यांचं पृच्छा प्रशिक्षणचा वापर केला जातो. कुणाचं? पृच्छा प्रशिक्षण रिचर्ड सचमन. परिकल्पना समस्येची उकल करण्यासाठी. ओके, शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत ते आपण घेऊयात आणि थांबूयात. मानवी भावना या सहज प्रवृत्तींतून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केलेले आहेत? मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, जेव्हा मानवी भावना सहज प्रवृत्ती जेव्हा येतात तेव्हा त्या मानसशास्त्राचं नाव येतं मॅकडुगल. मॅकडुगल म्हणजे मन डुगडुग करतं असं मी तुम्हाला सांगितलं होतं लक्षात ठेवण्यासाठी. म्हणून मनाच्या ज्या भावना आहेत त्या मॅकडुगल या लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक शेवटचा 90वा. एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणामध्ये फरक पडत नाही. एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासूनही गुणात फरक पडत नाही. या विधानामध्ये कसोटीचा कोणता निकष होतो? तर त्याला वस्तुनिष्ठता असे म्हणतात. तर बघा, समजा इथं प्रश्न आला असेल परीक्षेला की महाराष्ट्राची राजधानी कोणती? उत्तर जर मुंबई असेल तर मी तपासलेलं सुद्धा उत्तर मुंबईचं असणार आहे किंवा तुम्ही तपासलेलं उत्तरसुद्धा मुंबईचं असणार आहे. म्हणजे असं जेव्हा होतं तेव्हा त्याला वस्तुनिष्ठता असे म्हणतात. ओके, म्हणजे कुणीही तपासू दे उत्तर तेच असणार आहे, त्याला वस्तुनिष्ठता असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण TET पेपर फर्स्ट 2025 प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडून आपण पाहिलेली आहे. मानसशास्त्र या विषयामध्ये जवळपास 30 प्रश्नापैकी 30 प्रश्न हे सोपे होते आणि तुम्हालाही आता स्पष्टीकरण ऐकत असताना जाणवलं असेल. तर आपण अशाच पद्धतीने 2025 पासून उलट्या दिशेने आपण जाऊयात आणि परीक्षेपर्यंत 2013पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर या चॅनलवर तुम्हाला मानसशास्त्राचे सर्व व्हिडिओ, सराव प्रश्नसंच आणि PYQs तुम्हाला उपलब्ध होतील. तर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडल्यास नक्कीच लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.